मित्रांनो, आज आपण आलोय ममदापुरात आणि ममदापूरच्या पावनभूमीत मित्रांनो आरतपरचं मोठं मैदान होतंय 1,00,000 रुपयाचं. आणि ममदापूर केसरी या मैदानासाठी किताबाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. हे मैदान कशा निमित्तानं होणार आहे आणि मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे आणि ह्या मैदानासाठी एक खास विशेष नियम पंच कमिटीने बनवलेले आहेत, ते कसे असणार आहेत याच्याविषयी आपण माहिती घेणार आहे. आपल्यासोबत आज पंच कमिटी आहे, या मित्रांनो बघूया. दादा नमस्कार. नमस्कार. आज या ममदापूरच्या पावनभूमीत जे मैदान तुम्ही आयोजन केले, ते मैदान कशा निमित्तानं घेतलं जाणार आहे? श्री अंबिका देवी यात्रा सालाबादप्रमाणे यावर्षी पण मोठ्यानं, जसं मागच्या वर्षी आम्ही शर्यत भरवलं होतं तसंच श्री अंबिका देवी यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलंय. आणि हे मैदान खडकलाट, मनोचीवाडी, ममदापूर या असं तिन्ही माळ म्हणून ह्या मैदानावर ही शर्यत आयोजित केली आहे. आणि वार दिनांक उद्या 4 आहे आणि संध्याकाळ दुपारची 3 वाजता ही शर्यत सोडण्यात येईल. ओके, ठीक आहे. मैदानामध्ये किती गटांमध्ये हे मैदान होणार आहे? मैदान हे 6 गटामध्ये आहे. जनरल अ गट, जनरल ब गट, जनरल घोडागाडी, जनरल एक घोडा एक बैल, दुसरा चौसा बैलगाडी शर्यत आणि एक आदत बैलगाडी शर्यत, एक आदत घोडा बैल. हां, ठीक आहे. तर मित्रांनो 6 गटांमध्ये ही शर्यत होणार आहे. तर दादा, ह्या मैदानासाठी जे तुम्ही खास नियम आणि अटी बनवला त्या कशा पद्धतीने असणार, त्याचं स्वरूप काय असणार? प्रथम ममदापूर केसरी किताब ही शासनाच्या नियमानुसार विना लाठी काठी बॅटरी असं मैदान होणार आहे. त्यानंतर प्रत्येक गाडीच्या पाठीमागे कमिटीची एक गाडी असेल, तर त्यामध्ये कमिटीला जर आढळल्यास बॅटरी किंवा ढकली जर झाल्यास त्या गाडीला नंबर दिला जाणार नाही. बरी ती गाडी 1 लाईन ते 2 लाईन ती गाडी जागेवर कॅन्सल केली जाईल. त्यानंतर ड्रोनद्वारे शर्यतीचा निकाल दिला जाईल आणि कोणतीही मेजॉरिटी बिरिटी काही चालणार नाही. हे मैदान एकदम रास्त आणि कडक होणार आहे. ओके, ठीक आहे. आणि गाडीवाल्यांच्यासाठी एक स्पेशल तुम्ही नियम बनवलेला आहे आपण? गाडीवाल्यांसाठी स्पेशल नियम बनवला आहे. प्रत्येक गाडीमध्ये एकच ड्रायव्हर बसवला जाईल, साथीदार गाडीमध्ये नसणार आहे. आणि प्रत्येक गाडीवाला आपलं शर्यत कमिटीचा एक शर्ट येईल, तोच शर्ट घालून त्यांनी बसायचा आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये नियम अतिशय कडक आहेत. जसं प्रत्येक मैदानाला असतात तसंच नियम आहेत. बिना काठी लाठी, बिना बॅटरीचं मैदानही होणार आहे. जे प्रशासनानं पंच कमिटीला नियम आणि अटी ज्या घालून दिल्यात त्या नियमानंच हे मैदान होणार आहे. आणि गाडीवानांच्यासाठी जो नियम आहे तो नियम कसा असणार आहे मित्रांनो, की गाडीवान प्रत्येक गाडीत एकच बसेल आणि त्यासोबत गाडीवान हा हंटरपेंटरवरती असेल आणि त्याला पंच कमिटी त्यांचं एक किट देणार आहे. ते किट घालून ते गाडीवान गाडीत बसतील. आणि पंच कमिटीचा असा एक देखील नियम आहे की ज्यावेळी आपण गाडी पट्ट्यावरती आणतो त्यावेळी आपण गाद्या वगैरे बांधलेल्या असतात गाडीच्या, कारण की त्यांनी चेक करणारे स्पेशली गाड्या प्रत्येक कवा चेक करणारे जागेवर येऊन नाही. ज्यावेळी गाड्या रेगला उभा राहतील नंबरानं त्यावेळी त्यांनी गाड्या चेक करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्या गाद्या बांधायच्या. कारण की कसं आहे, बॅटरी कुठं ना कुठं लपवल्या जातात. एवढ्याकरता बॅटरी होऊ नये एवढ्याकरता हा निर्णय पंच कमिटीने काढलेला आहे ममदापूरच्या. ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि सगळ्यांनी अशीच गोष्ट प्रत्येक मैदानात प्रत्येक पंच कमिटीने करणं गरजेचं आहे. त्याशिवाय मैदान हे रास्त होणार नाही. आता होतं रास्त मैदान, परंतु कुठं ना कुठं चोरून किंवा चुकीच्या पद्धतीने जे होतंय ते थांबण्यासाठी हा मार्ग अतिशय चांगला आहे. आणखी मैदानाचं स्वरूप आणि गाड्या हुई आणि गाड्या बैलांना सोडण्यासाठी जागा, त्याचं नियोजन कसं तुम्ही केले? प्रथम बैलांनी सोडण्यासाठी जी जागा आहे हुईची ती ट्रॅक पद्धतीने केली जाईल आणि एकूण 8 ते 9चा ट्रॅक होईल. त्याच्यानंतर अनेक नवीन नियमावली ममदापूर शर्यत कमिटीने घातलेली आहे. जर ब गटामध्ये एक 20च्या पुढे जर गाड्या गेल्या, कुठल्याही ह्याच्यात गटात 20च्या पुढे जर गाड्या गेल्या तर 2 गट केले जातील. पण 2 गट केल्याप्रमाणे आता 31,000 ब गटाला बक्षीस आहे, त्यातलं 15,000 दिलं आणि त्यांची प्रवेश फी देखील 10% म्हणजे 1,500 रुपयेच घेतली जाईल. बक्षिसाच्या 10% प्रवेश फी घेतली जाईल. ती 6 गटाला लागू असेल, जनरल पासून ते आदतपर्यंत. ही देखील अतिशय चांगला नियम तुम्ही काढलाय. आणि गाड्या बैल आल्यानंतर पट्ट्यावरती त्यांना गाडी उतरण्यासाठी कशा पद्धतीची सोय तुम्ही केलेली आहे? गाडी पट्ट्यावर आल्यानंतर प्रत्येक गटासाठी एक स्पेशल जागा आपण नेमून देणार आहे. जनरल अ गटाच्या गाड्या स्पेशल, ब गटाच्या स्पेशल, घोडागाडी स्पेशल, असं प्रत्येक ठिकाणी जे ते त्यांना एक कॉलम दिलं जाईल. त्या कॉलममध्ये त्यांनी त्या गाड्या उतरायच्या. ठीक आहे. आणि गाड्यांची नोंदणी अजून आता उद्यावरती मैदान येऊन ठेपले
बरोबर. तर मग गाड्यांची नोंदणी अजून चालू आहे किंवा पट्ट्यावर राहिलेल्या गाड्या येऊन नोंद करायला संधी आहे, त्याचं कसं नियोजन असायचं? गाडी नोंदणी अजून चालू आहे बरं. आणि एक गाडीवर कसं थोडा गुगल पे फोन पेचा प्रॉब्लेम असते, तिने गाडी पट्ट्यावर आली तरी नोंद केली तर चालते, काही विषय नाही. ठीक आहे, म्हणजे गाड्या पट्ट्यावर येऊन जरी नोंद एखादी केली तरी बी एका दोन चालते. गाड्या राहिल्या पट्ट्यावर येऊन नोंद केलं तरी हा चालते. चालते. तर मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीनं नियमाने अटी आणि नियोजन देखील केलेलं आहे पंच कमिटीनं ममदापूरच्या. आणि हे जे नियोजन पंच कमिटीचं आहे हे आपल्या प्रत्येकांच्यासाठी मार्गदर्शन एक असणार आहे. कारण की का सांगतोय की गाड्या आल्यानंतर गाड्या उतरल्यानंतर ज्यावेळी आपण कशा पण आडव्या तिडव्या आपण सोडतात, कसं आहे पंच कमिटी ज्या ठिकाणी करून देत्या सोय कशी केली आता ह्या पंच कमिटीनं की चौकोन बॅरिकेड चौकोन चॉकपीटनं तुम्हाला आखून दिले जाणार आहे आणि तिथं ते बोर्ड लावले जाणार आहेत. जनरल अ गटाच्या गाड्या किती नोंद आहेत त्या तिथं सोडल्या जातील, ब गटाच्या, असं या 6 गटाच्या गाड्यांच्यासाठी स्पेशल तिने जागा केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, गाड्या इथून ह्या मागच्या बाजूनं इथं गाड्या एक गाड्या घेतल्या जातील. कसं घेतल्या जातील की ज्यावेळी पंच कमिटी स्टेजवरून आपल्या गाडीचं नाव पुकारेल त्यावेळीच गाडी तिथून आत घेतली जाणार आहे आणि आपल्या इथं बॅरिकेडमध्ये त्या नंबरला ती गाडी उभा राहणार आहे. आणि त्याच्यानंतर गाड्या पूर्ण चेक करून मग गाद्या बांधून ज्यावेळी पंच कमिटी 1 2 3 म्हणाल किंवा निशाण दाखवल त्यावेळीच गाडी होई केली जाणार आहे. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या नियम व अटी आपण देखील पाळणं गरजेचं आहे. कारण की हे जर पाळलो तर मित्रांनो, याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. या 3 वर्षामागं 3 वर्ष मैदान इथं, आता बरेच वर्ष मैदान इथं होतं, परंतु 3 वर्षात मित्रांनो ममदापूरच्या ग्रामस्थांनी आणि पंच कमिटीने बक्षिसामध्ये वाढ केल्या. जरा बारकाईनं आपण बघितलं तर 3 वर्षामागं 21,000 ते 25,000चं बक्षीस होतं. मागच्या वर्षी 51,000 होतं आणि ह्या वर्षी 1 लाख झाले. आणखी जर आपण सपोर्ट चांगला केलो आणि आपण त्यांच्या कष्टाला जर आपण चांगले फळ म्हणजे आपण चांगली साथ दिली तर मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढल्या वर्षी देखील पंच कमिटी आपल्याला मैदान इथं आयोजन करून देईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मी आत्ता जसं सांगितलं आणि पंच कमिटीने जसं नियमाने अटी सांगितलं त्या हिशोबाने हे पूर्ण मैदान होणार आहे मित्रांनो. दादा सांगा, आणखी एक तुमचा जो नियम आहे. सालाबाद प्रमाणे जसं ममदापूर केसरी किताब हे पर्व दुसरं चालू आहे, याच्यामध्ये ह्या वर्षी जर मागच्या वर्षी जसं आम्ही नियोजन केलेलं त्याच्यापेक्षा कडक नियोजन ह्या वर्षी पण केलेलं आहे. मी त्या वाईजच सगळ्या शर्यती पार पडणार आहेत. तसंच गाडीवानांनी किंवा गाडी मालकांनी जर यावर्षी आम्हाला तसा सपोर्ट केला आणि रास्त मैदान करण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहे, होणारच आहे 100%. पण त्यांनी न गालबोट लावता जर चांगल्या प्रकारे जर मैदान झालं तर ह्याच मैदानामध्ये पुढच्या वर्षी बक्षिसांमध्ये पण वाढ होईल आणि गटमध्ये पण आणि थोडंफार आम्ही काहीतरी चेंजेस करू, हे आम्ही असे 100% तुम्हाला ग्वाही देतो. तर मित्रांनो, आपण देखील ह्या पंच कमिटीला सहकार्य करणं आपलं तितकंच काम आहे. कारण की शर्यत क्षेत्रामध्ये हे जे नवीन बदल होत आहेत ह्याच्यासाठी. तर मित्रांनो, आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण पट्टा तुम्हाला दाखवणार आहे. रान कसा आहे, कलरचं कसं असणार आहे, याचा सगळा व्हिडिओ इथून पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.